ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की इकडे अर्जुन हा रविराज काकांबरोबर बोलत बसलेला असतो. इतक्यात अर्जुनला फोन येतो. अर्जुन फोन उचलतो आणि म्हणतो, हो ओके वेल डन, झालं ना काम. त्याबरोबर रविराज काका विचारतात, काय रे आज तुम्ही काय केलं आहे. त्याबरोबर मग अर्जुन रविराज काकांना सांगायला लागतो की आज आम्ही त्या महिपतला खूप छान घाबरवलं आहे. त्याबरोबर इकडे लगेचच चैतन्यसुद्धा म्हणतो, म्हणजे नेमकं तुम्ही काय केलं. त्याबरोबर आता अर्जुन हा सांगत असतो की आज आम्ही त्या महिपतच्या घरामध्ये एक जळतं लाकूड टाकलं आणि त्यामागे 22 वर्ष पूर्वी असं लिहिलं होतं. आणि मग त्यानंतर अजून पुढे अर्जुन सांगतो की त्याला आम्ही बाबू ड्रायव्हरचा फोटोही दाखवला. आता हे सगळं ऐकून रविराज काका अर्जुनकडे बघतच राहतात. तर अर्जुन सांगत असतो की सिनियर, आणि तुला माहिती आहे का, जेव्हा महिपतने ते जळकं लाकूड त्याच्या घराबाहेर पडलेलं बघितलं ना, तेव्हा तो खरं तर खूप घाबरला होता. खूपच तो घाबरला होता, अगदी बघत राहिला होता. त्याबरोबर मग पुढे अर्जुन सांगत असतो, आणि आणखीन एक गोष्ट महत्त्वाची, तुला माहिती आहे का, आम्ही त्याला बाबू ड्रायव्हरचा फोटो दाखवला तेव्हासुद्धा तो खूप घाबरला. तर इकडे प्रिया म्हणत असते, काय करताय अण्णा सर तुम्ही, अहो मला इथे कशाला आणलं आहे. अहो मी सांगते ना, मला काही माहीत नाही आहे, मी काहीही केलेलं नाही आहे, तरीही तुमचा माझ्यावर विश्वास का बसत नाही आहे. मी का खोटं बोलू, मला कळत नाही आहे तुम्ही काय करताय ते. त्याबरोबर आता महिपत म्हणत असतो, अगं असं कसं बोलते तू, थांबा तुला समजा कळत. हात बांधा रे तिचे, हात बांधा बघताय काय रे, हात बांधा. त्याबरोबर आता सगळे प्रियाचे हात बांधतात आणि मग प्रियाला आता महिपत स्वतःच्या हाताने त्या खड्ड्यात ढकलतो. आता नागराज आणि महिपत दोघं तिथे बसलेले असतात. प्रिया म्हणत असते, काय चाललं आहे तुमचं, का वागताय तुम्ही असे, का मला त्रास देताय, मला नका इथे अडकवू, तुम्ही मला बाहेर काढा. त्याबरोबर लगेचच आता नागराज आणि महिपत हे हसतात. महिपत म्हणायला लागतो, काय गं बबली लोखंडे, मला घाबरवत होती ना तू. त्याबरोबर प्रिया म्हणते, काय तुम्हाला, आणि मी घाबरवत होते. अहो नाही हो, मी का तुम्हाला घाबरवू, मी काय केलं. त्यावर महिपत म्हणतो, अजून खोटं बोलशील का माझ्याबरोबर. त्यावर प्रिया म्हणते, अहो अण्णा सर मी का खोटं बोलू आणि मी का घाबरवू तुम्हाला, माझी हिंमत तरी आहे का तुम्हाला घाबरवण्याची, तुम्हाला धमक्या देण्याची. तुम्ही काय बोलताय काय नाही, मला काहीच माहीत नाही आहे. त्यावर ती पुढे म्हणते, मला वर काढा ना, मला वर काढा. त्याबरोबर मग आता लगेचच महिपत म्हणायला लागतो, तुला वर काढू, ठीक आहे काढतो वर, आणि मग काय बंदुकीची गोळी घालून मारू. त्याबरोबर नागराजसुद्धा म्हणत असतो, तूच दिला ना याला धमक्या, तूच घाबरवलं ना याला, सांगा मला, बोल खरं की हां मीच केलं हे सगळं, मीच या महिपतला घाबरवलं. एकदा का तू खरं बोलली की नाही प्रिया, की मग आम्ही तुला खरोखर इकडनं बाहेर काढू, पण त्याच्यासाठी तुला खरं बोलावं लागेल, खरं बोल. आता प्रिया काही खरं बोलत नसते. महिपत तिला पिस्तूल दाखवत असतो. प्रिया म्हणत असते, मी का खोटं बोलू, मी नाही खोटं बोलत आहे, मी खरंच बोलते आहे, मला नाही माहिती कोणी केलं आहे ते सगळं, मी का करेन हे सर्व, मला काहीच मिळणार आहे तुम्हाला ब्लॅकमेल करून किंवा तुम्हाला घाबरवून, माझी हिंमत तरी आहे का अण्णा सर्व एवढी. त्याबरोबर महिपत म्हणायला लागतो की हे बघ, उगाच जास्त नाटक करायचं नाही या, आधीच सांगतोय, मला आवडत नाही. आणि हिथं आता तुला ठेवलं आहे की नाही बांधून, हिथंच बांधून ठेवीन, जर परत आणखीन नाटकी केली तर लक्षात ठेवायचं. माती टाका रे हिच्यावर, माती टाका. त्याबरोबर आता महिपतची माणसं प्रियावर माती टाकायला लागतात. प्रिया घाबरलेली असते. प्रिया म्हणत असते, नका असं करू, मला त्रास होतोय, मला बाहेर काढा प्लीज, मला बाहेर काढा, नका करू. त्यावर महिपत हा वरती उभा राहून हे सगळं बघत असतो. नागराजसुद्धा बघत असतो. दोघांना खूप हसू येत असतं आणि दोघंजणं तिच्यावरती हसत असतात. तर इकडे प्रिया ही मात्र रडत असते, आक्रोश करत असते, मला वाचवा, मला सोडा, महिपत सर, काका नका असं वागू, काका थांबावा हे सगळं, काका प्लीज, अहो मी सांगते ना मी काही नाही केलेलं, तर मी खरंच काही नाही केलेलं, विश्वास ठेवा माझ्यावरती, अहो मी का करू हे सगळं. तुम्हाला वाटतं का की माझ्यामध्ये एवढी हिंमत आहे की मी अण्णा सरांना ब्लॅकमेल करेन. नाही हो, नाही केलेलं मी हे सगळं. तर इकडे आता प्रियाला हे लोक मातीत पूर्ण गाडत चाललेले असतात. तर दुसरीकडे आता इकडे चैतन्य म्हणत असतो, मग खूप घाबरला असेल ना रे अर्जुन त्यावेळी महिपत. तर इकडे महिपत हा प्रियाला बंदूक दाखवत असतो. तर पुढे चैतन्य म्हणत असतो की मज्जा आली असेल, एकदम भारी वाटलं असेल ना तुम्हाला, जेव्हा त्याला तुम्ही घाबरवलं असाल, खरंच खूप घाबरलं असेल, मज्जा आली असेल बघायलासुद्धा. त्यावर अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली,
खूप भारी वाटलं तेव्हा. त्याबरोबर पुढे चैतन्य म्हणतो असाच पुढे आणखीन घाबरवाय त्याला. त्याबरोबर अर्जुन म्हणतो हो शुअरली. आणि सिनियर तुला माहिती आहे का, त्या महिपतला आपण हे असं घाबरवू शकतो. ही आयडिया कोणाची होती? माझ्या बायकोची. तिने सांगितली होती ही आयडिया. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की आता महिपत आणि नागराज प्रियाजवळ बसलेले असतात. प्रिया म्हणते मी काही नाही केलेलं, ऐका माझं, माझ्यावर विश्वास ठेवा. महिपत म्हणतो मग मला धमक्यांचे फोन कोण करत होतं? त्यावर प्रिया म्हणते मला काय माहीत, मला कसं माहिती असेल कोण करतो तुम्हाला फोन? त्याबरोबर नागराजसुद्धा म्हणतो की तूच करत होती हे सगळं, आम्हाला माहिती आहे. मग प्रिया मोठमोठ्याने जोरजोरात हसायला लागते. आता प्रिया एवढ्या मोठमोठ्याने हसू लागल्यावर मग महिपत म्हणतो गप ग, पाठची बंदुकीची टोक आहे ना तीच दाताळ्यावर मारीन ना, सगळं हसू आणि दात दोन्ही आत जातील, गोळी मारायची गरजच नाही लागणार, कळलं का? त्याबरोबर आता लगेचच प्रियाला ते दोघंही म्हणतात गप ग, का हसते एवढ्या मोठ्या मोठ्यानी? त्याबरोबर प्रिया हसणं काही थांबवत नसते. महिपत तिला पुन्हा सांगतो गपते का आता, का मारू खरंच आहे दाताडावर बंदुकीच्या मागच्या बाजूचं? नाही, दात राहणारच नाही हसायला. मग त्याबरोबर मग आता प्रिया हसणं थांबवते आणि म्हणायला लागते अण्णा सर घाबरले, अण्णा सर घाबरले, अण्णा सरांना धमकीचे कुठले तरी फोन येत आहेत आणि म्हणून अण्णा सर घाबरले. पण मी सांगितलं ना की हे सगळं मी केलेलं नाही आहे म्हणून, तर मी केलेलं नाही आहे. मी कशाला करू हे सगळं काहीतरी, मला काय मिळणार आहे हे असलं काहीतरी करून? अहो मला खात्री आहे की हे सगळं कोणीतरी मुद्दाम करतं आहे तुम्हाला त्रास द्यायला. तुम्हाला काय करायचं आहे ते करा, पण हे सगळं मी नाही केलेलं. त्यावर महिपत म्हणतो जर हे सगळं तू नाही केलेलं तर कोणी केलं आहे ते सांग मग. त्यावर ती म्हणते पहिले मला बाहेर काढा मग सांगेन. त्यावर महिपत म्हणतो गाडा नेला गाडा. त्यावर प्रिया म्हणते नाही नाही सांगते, हे सगळं मला वाटतं की सायली आणि अर्जुन करत आहेत, हल्ली त्यांचं काहीतरी चालू आहे सध्या. त्याबरोबर दुसरीकडे सायली ही रविराज काका, चैतन्य आणि अर्जुन तिघांसाठी कॉफी घेऊन आलेली असते. रविराज काका सायलीला म्हणतात की महिपतला घाबरवण्याची आयडिया तुझी होती असं ऐकतोय मी सायली. त्यावर सायली म्हणते हो रविराज काका, मीच यांना ती आयडिया दिली होती. त्या दिवशी प्रतिमात्या आम्ही जेव्हा मंदिरात गेलो होतो तेव्हा महिपतला बघून घाबरल्या, त्यात त्याच्या हातात धुपारात होतं. मग मला वाटलं की कदाचित आगीशी आणि महिपतशी काहीतरी संबंध आहे प्रतिमात्यांचा, म्हणून मग ज्या आगीची भीती प्रतिमात्यांना वाटते त्याचे चटके त्या महिपतला भेटायला नको असा विचार मी केला. तर दुसरीकडे प्रिया म्हणत असते ऐका माझं, मी काही नाही केलेलं. महिपत नागोबाला विचारतो काय करायचं नागराज शेठ, विश्वास ठेवायचा का या पोरीवर? त्यावर आता नागराज तर नकारार्थी मान हलवतो. तर प्रिया म्हणते ठेवावाच लागेल तुम्हाला माझ्यावर विश्वास, समजलं का? कारण मी काहीही केलेलं नाही आहे. किती घसा फोडून ओरडून सांगू तुम्हाला, मी काहीही केलेलं नाही आहे. मला काय मिळणार आहे हे सगळं करून? हे सगळं त्या सायली आणि अर्जुनने केलं आहे, मी काही नाही केलेलं. जर उलट तुम्ही मला इकडनं बाहेर काढलंत ना तर मी पुढे तुमची मदत करेन, तुम्हाला धमक्यांचे फोन कोण करतं आहे हे सांगण्यासाठी. पण जर तुम्ही मला इथून बाहेर नाही ना काढलं तर मग मात्र मी काहीच नाही करू शकत. तर इकडे साक्षी फोनवर बोलत असते आणि ती म्हणत असते अहो मी फक्त तुम्हाला साध्या एका मोबाईलचं लोकेशन ट्रेस करायला सांगते, ते सुद्धा तुम्हाला जमणार नाही आहे का? एवढा वेळ लागतो का त्याच्यासाठी? किती पैसे लागतील? ठीक आहे, जितके पैसे लागतील तितके द्यायला मी तयार आहे, पण मला ते लोकेशन हवं आहे, म्हणजे हवं आहे, काहीही करून ते लोकेशन मला हवं आहे. कळलं तुम्हाला? हो चालेल. हो एवढं बोलून आता ती फोन कट करते. त्याबरोबर दुसरीकडे महिपत म्हणतो हे सगळं आधीच सांगितलं असतं तर तू एवढी मातीत गाडली गेली असती का? त्यावर प्रिया म्हणत असते तुम्ही मला तुमच्या टीममध्ये ठेवलं होतं का? सांगा ना, ठेवलं होतं? माझ्या त्या खऱ्या आईबापाला आणून माझ्या डोक्यावर टांगती तलवार तुम्हीच लटकवली होतीत ना, मग मी तुमची मदत का करायची? ते मात्र महिपतला सुद्धा आता पटतं. मग महिपत गप्प असतो. तर पुढे प्रिया म्हणत असते जर तुम्ही दोघं आणि मी आपण तिघं पुन्हा एकत्र आलो ना तर हे सगळं कोण करतं आहे, का करतं आहे, हे सगळं आपण शोधून काढू शकतो. मी सुभेदारांच्या घरात काय चाललं आहे हे सगळं तुम्हाला सांगू शकते. त्याबरोबर आता रविराज काकांना आणि प्रतिमात्यांना त्यांच्या अपघातापर्यंतचं सगळं आठवतं आहे असं आता प्रिया म्हणते. त्याबरोबर मग लगेचच नागोबाला भीती वाटते. तर महिपतला आठवतं की त्या दिवशी मंदिरामध्ये प्रतिमात्यांनी त्याला बघितलं होतं आणि त्यावेळी प्रतिमात्या म्हणाल्या होत्या
तूच. आणि मग स्वतःला वाचवण्यासाठी त्यावेळी तर महिपतने त्याच्या हातातलं धुपारात प्रतिमा आत्यांच्या चेहऱ्याजवळ नेलं आणि मी काय बोल ना असं विचारलं. पण तेव्हा त्या धुपारातामुळे, त्या आगीमुळे पुन्हा एकदा प्रतिमा आत्या बेशुद्ध झाल्या. तर इकडे नागोबा म्हणत असतो की महिपत, जर असं असेल तर हे आपल्यासाठी खूप रिस्की आहे. त्यावर महिपत म्हणतो, हे बघा नागराज शेठ, तुमच्या त्या अर्ध्या मेंदू वहिनीला काही आठवलेलं असलं तरी तिला ते सगळं विसरायला लावायचं. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की आता साक्षी ही घरामध्ये एकटीच बसलेली असते आणि अचानक तिच्या दारावरती डोरबेल वाजते. अशी अचानक डोरबेल वाजल्याने साक्षी ही खूपच जास्त घाबरलेली असते. पण शेवटी दरवाजा तर उघडायलाच हवा या विचारांनी ती पुढे सरसावत असते. तिला सचिनबद्दल ती बोललेले शब्द आठवत असते. अण्णा तो परत नाही येणार, तो मला कायमचा सोडून गेला आहे. इतक्यात ती दरवाजा उघडून बघते तर काय, तिच्यासमोर सचिन उभा असतो. सचिनला बघून ती बघतच राहते. तर दुसरीकडे सायली आता म्हणत असते, आपल्याला महिपतच्या वर्मी घाव घालावा लागेल. त्याबरोबर आता रविराज काका म्हणत असतात की ह्या असल्या लोकांच्या वर्मी घाव घालणं इतकं वाटतं तेवढं सोपं नसतं सायली. त्यावर सायली म्हणते, हो पण आपल्याला माघार तर घ्यायची नाही आहे ना. त्याबरोबर आता चैतन्य म्हणत असतो, मी महिपतला खूप जवळून पाहिलं आहे, पण मला पूर्ण खात्री आहे त्याच्यावर मी घाव घालण्यासाठी आपल्याला काहीतरी जबरदस्त प्लॅन करावा लागेल, नाही कारण त्याची कातडी गेंद्याची आहे. त्याबरोबर आता रविराज काका म्हणत असतात की त्याच्यावर मी घाव घालण्यासाठी आपण काय करू शकतो. त्यावर अर्जुन म्हणत असतो, ॲडव्होकेट म्हणून आपण बऱ्याच वेळा काही अशा ट्रिक्स वापरतो सिनियर, ज्यामुळे आरोपी खरं बोलून जातो. आता त्यातलीच एक सुपर्ब ट्रिक आपल्याला यूज करावी लागेल. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता महिपत आणि नागराज हे दोघंजणं एकमेकाबरोबर बोलत असतात. महिपत नागराजला म्हणतो, तुम्ही तुमच्या त्या वहिनीला सगळं विसरायला लावा. त्याबरोबर नागराज म्हणतो, अरे महिपत, हे कसं शक्य आहे? मी फार तर तिला वेगळं विचित्र काहीतरी सांगून कन्फ्यूज करू शकतो, पण विसरवू नाही शकत ना. त्यावर महिपत हा म्हणायला लागतो, हे बघा, तुम्हाला जे करता येईल, जे शक्य आहे ते सगळं करा, पण काहीही झालं तरी तुमच्या त्या अर्ध्या मेंदूला काहीसुद्धा आठवता कामा नये. आणि काढा रे काढा, हिला बाहेर काढा. आणि आजपासून ठरलं, बबली लोखंडे, महिपत शिखरे आणि नागराज किल्लेदार हे तिघंजणं एका टीममध्ये आहेत, एका गटात, कळलं का? काढा हिला बाहेर. त्याबरोबर आता काढा हिला बाहेर असं ते दोघंजणं म्हटल्याबरोबर आत्ता कुठे जाऊन प्रियाचा जीव हा भांड्यात पडलेला असतो. मग ती लोकं जी असतात ती प्रियाला सोडवायला लागतात. तर प्रिया म्हणत असते की त्या अर्ध्या मेंदूला सगळं काही हल्ली आठवायला लागलं आहे. हल्ली ती बऱ्याच गोष्टी सांगत असते घरामध्ये, मला माहिती आहे, पण सध्या आता मी काहीच करू शकत नाही आहे, कारण घरामध्ये कोणी माझं काही ऐकून घेतच नाही वगैरे आता प्रिया सांगत असते. त्याबरोबर इकडे महिपतच्या माणसांनी प्रियाला गाडलेल्या त्या मातीतनं बाहेर काढायला सुरुवात केलेली असते. आता प्रिया ही खुश असते कारण तिला बाहेर काढत असतात. तर इकडे महिपत हा म्हणत असतो की काहीही करून आपल्याला ते सगळं त्यांना विसरायला लावावंच लागेल. त्याबरोबर आता इकडे प्रिया ही मात्र शांत उभी असते. ती काही आता बोलत नसते, चालत नसते, तिची काही हालचाल नसते. तर आता नागराज हा घरी आलेला असतो आणि घरी आल्यावर बघतो तर काय, प्रतिमा त्या एकटीच बसलेली नागराजला दिसते. नागराज विचार करतो, आता हिला मस्त कन्फ्यूज करतो. बरं झालं एकटी सापडली, कोणी दुसरं असतं तर कन्फ्यूज करता आलं नसतं. येस. आणि मग आता लगेचच नागराज प्रतिमाजवळ येतो आणि बसतो आणि विचारतो, काय वहिनी, चहा पितेस का? त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, हो भाऊजी, थांबा, मी पटकन तुमच्यासाठी सुद्धा चहा घेऊन आलेच. आणि मग ती चहा आणायला उठत असते. त्यावर लगेचच आता नागराज म्हणतो की नाही गं, नको, मला चहा नको आहे, आपण ना छान गप्पा मारत बसूया. तसंही खूप दिवसांनी आपल्याला एवढा निवांत वेळ मिळाला आहे. वहिनी, मला सांग, तुला आठवतं आहे का मी तुला पहिलं गिफ्ट काय घेतलं होतं ते? त्यावर ती नाही म्हणत असते. मग तो म्हणतो, तुला आठवतं आहे का वहिनी, मला चहा खूप आवडतो, हे तुला जेव्हा कळलं तेव्हा तू तुझ्या मैत्रिणीकडनं आसामवरून माझ्यासाठी चहा मागवायचीस. आता प्रतिमात्यांना ह्यातलं काहीच आठवत नसतं. आता इतक्यात तिकडे सुमन काकी येते. सुमन विचार करते की हे नक्की मुद्दामूनच प्रतिमा वहिनींपासून काहीतरी काढून घ्यायचं असेल म्हणून गप्पा मारायला बसले असतील. मग ती तिकडे येते आणि ती आता नागराजचं बोलणं ऐकते की तुला मी घेतलेलं पहिलं गिफ्ट आठवतं आहे का वगैरे. आणि ती म्हणते, अहो, हे तर मला सुद्धा आठवत नाही हो, तुम्ही
प्रतिमा वहिनींसाठी घेतलेलं, त्यावर प्रतिमा वहिनींना मी जेव्हा हे साडी असं गिफ्ट केली होती तेव्हा आपलं लग्न झालंच नव्हतं सुमन, असं नागराज सांगतो. त्यानंतर सुमन काकींना आता गप्प बसावं लागतं. तर पुढे नागराज म्हणतो, वहिनी मी तुला चेन गिफ्ट केलेली ते आठवतं आहे का? त्यावर आता ती नाही असं म्हणते, पण इकडे अर्जुनला पूर्ण आजींनी एक चेन गिफ्ट केली होती आणि त्याच दिवशी आपल्या तन्वीचा हातही मागितला होता, ते मात्र मला आठवतं आहे असं त्या सांगतात. मग मात्र नागोबा घाबरतो. तर दुसरीकडे रविराज काका म्हणत असतात, आठवते ना, आपण गुन्हेगाराला त्या स्पॉटवर घेऊन जायचं जिथे त्याने गुन्हा केला आहे, म्हणजे गुन्हेगार कळतपणे आपल्याला सर्व काही सांगून टाकतो. त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली, मग आपल्याला महिपतच्या बाबतीतही तेच करायचं आहे. त्यावर सायली म्हणते, म्हणजे आपण ज्या ठिकाणी प्रतिमा आत्या आणि रविराज काकांचा अपघात झाला त्या ठिकाणी महिपतला बोलवायचं का? तर दुसरीकडे नागोबा हा विचार करत असतो की बापरे, हे सगळं खूपच अवघड आणि रिस्की आहे. त्याबरोबर सुमन काकी म्हणते, अहो मला जरा ना आपल्या खोलीत येऊन तुम्ही वरती एक बॅग ठेवली आहे मी, तेवढी काढून द्याल का? तर इकडे आता प्रतिमा आत्यांना थोडा त्रास होऊ लागतो. प्रतिमा आत्या म्हणते की नाही हो भाऊजी, मला काही आठवत नाही आहे. त्याबरोबर आता इकडे नागोबा म्हणत असतो, वहिनी अगं असं काय करतेस, आठव ना, तू थोडा मेमरीवरती जोर घे. सुमन काकी म्हणते, अहो काय करताय तुम्ही, चला ना माझ्याबरोबर मला बॅग काढून द्यायला. त्याबरोबर नागोबा म्हणत असतो, सुमन तुला कळत नाही आहे का, किती दिवसांनी आम्ही दोघंजणं गप्पा मारत बसलोय छान, तू जा, तुझं तू बघ. त्याबरोबर इकडे प्रतिमा आत्या म्हणते, भाऊजी अहो तुम्ही जे काही बोलताय त्यातलं मला असं काहीच आठवत नाही आहे हो खरंच. त्यावर लगेचच इकडे नागोबा म्हणायला लागतो, वहिनी अगं असं कसं बोलतेस, काहीतरी आठवत असेल ना? त्याबरोबर ती म्हणते, नाही हो भाऊजी, मला खरंच काहीही आठवत नाही आहे तुम्ही सांगितलेल्यापैकी, मी खरं बोलते असं म्हणत आता तिला त्रास होऊ लागतो. आता जे हवं असतं इकडे नागोबाला तेच घडत असतं. प्रतिमा त्याला कन्फ्यूज व्हायला झालेलं असतं, पण तरीही ती मात्र एवढंच म्हणते, तुम्ही दिलेलं चेन जरी आठवत नसलं तरी पूर्ण आजींनी अर्जुनला दिलेलं चेन मला पूर्ण व्यवस्थित नक्की आठवतं आहे. आणि मग ती पुन्हा तो चैनीचा किस्सा सांगते. त्याबरोबर मग नागोबा पुन्हा घाबरतो. नागोबाला वाटतं की नाही, हे माझ्यासाठी खूपच जास्त रिस्की आहे, हिला हे सगळं आठवायला नाहीच पाहिजे. त्याबरोबर इकडे आता रविराज काका आणि अर्जुन हे ठरवतात की आता महिपतला आपल्याला ज्या ठिकाणी रविराज काका आणि प्रतिमा आत्याचा अपघात झाला त्या ठिकाणी बोलवायचे नाही. एकदा का तो त्या ठिकाणी आला की मगच आपल्या हाती काहीतरी लागू शकतं. आता हे ऐकून सायली म्हणते की ही कल्पना अगदीच उत्तम आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो की आपल्याला लवकरच काहीतरी करायला हवं जेणेकरून महिपत त्या ठिकाणी पोहोचू शकेल. तर आता सायलीसुद्धा म्हणते की हो, आपण काहीतरी विचार नक्की करू. त्याबरोबर चैतन्यसुद्धा म्हणतो की जर असं झालं ना तर खरोखर कदाचित महिपत घाबरू शकेल. आपण या दोघांच्या सोबत आहोत रविराज सर, त्यामुळे मला असं वाटतं की या दोघांना यावेळी नक्की यश मिळणार, सायली आणि अर्जुनच्या हाती काहीतरी नक्की लागणार असं तो आता म्हणत असतो. त्याबरोबर लगेचच रविराज काका म्हणत असतात की हो नक्की, या सगळ्याच्या मागे जर महिपत असेल तर आपण त्याला सोडायचं नाही, त्याला चांगली अद्दल घडवायची. तर इकडे आता अर्जुनही म्हणत असतो की हो सिनियर, तू अजिबातच काळजी करू नको, आपण सगळं व्यवस्थित करू. सायली म्हणत असते की आता माघार घ्यायची नाही, आता जर एवढ्या पुढपर्यंत आलो आहे तर पुढे लढत राहायचं. त्यानंतर सायली अर्जुनला म्हणत असते, अहो महिपतने ती जागा बघण्याऐवजी जर तिथे प्रतिमा आत्यांना बघितलं तर? त्यावर अर्जुन म्हणतो का? त्यावर सायली म्हणते, अहो प्रतिमा आत्यांचं नंतर काय झालं हे आपल्याला कोणाला माहीत नाही आहे, त्या रविराज काकांनासुद्धा माहीत नाही आहे आणि प्रतिमा आत्यांनासुद्धा, पण जर ते महिपतला माहीत असेल तर मग ही आपल्यासाठी संधी होऊ शकते महिपतला पकडण्याची, कळतंय का? त्यावर अर्जुनला ही गोष्ट पटते आणि अर्जुन आणि सायली या गोष्टीवर विचार करतात की प्रतिमा आत्यासुद्धा त्या स्पॉटवर असली पाहिजे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.